नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माघी गणेश जयंती या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा कशी करायची, कशा प्रकारे आपण गणपती बाप्पांची सेवा करू शकतो आणि या दिवशी विशेष करून गणपती बाप्पाला कोणता नैवेद्य दाखवायचा जेणेकरून गणपती बाप्पा प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया किंवा ओम गण गणपती नमः लिहायला विसरू नका. माघी गणेश जयंती गुरुवारी दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी आलेली आहे. हा दिवस विनायकी चतुर्थी किंवा तिळकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखला जातो. माघी चतुर्थीला गणपती बाप्पांचा जन्म झाला आहे, म्हणून माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीचा दिवस हा गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो. हा दिवस गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. गणेश जयंती म्हणजे या दिवशी भगवान श्री गणेशाचा जन्म झाला आहे. गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे, बुद्धीचा देवता आहे. सगळ्यांना चांगली बुद्धी मिळावी, सगळ्यांच्या आयुष्यातून सर्व विघ्न दूर व्हावे, यासाठी आपण गणपती बाप्पांची आराधना करत असतो. प्रत्येक शुभ कार्यात प्रथम श्री गणेशाची पूजा करून कामाचा श्री गणेशा केला जातो. असे हे सर्वांचे लाडके दैवत श्री गणपती बाप्पा यांचा जन्मदिवस हा माघी गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो. तर या दिवशी आपण गणपती बाप्पांची विशेष अशी पूजा करायची आहे आणि तुमच्या घराच्या आसपास जरी कुठे जवळपास गणपतीचं मंदिर असेल तर तिथे सुद्धा जाऊन तुम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे आणि घरच्या घरी सुद्धा आपण अगदी छान पद्धतीने गणपतीची पूजा करू शकतो. तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं, सगळं आपलं अंगण, घर वगैरे सगळं साफ करायचं, स्वच्छ करायचं. त्यानंतर घरातील फरशी स्वच्छ पुसायची, देवघर सुद्धा आपण साफ करायचं आहे आणि त्यानंतर रोजची देवपूजा करताना आपण मनोभावे श्री गणेशाची पूजा करायची आहे. किंवा तुम्ही वेगळा पाट किंवा चौरंग बांधून त्यावरती सुद्धा गणेशाची विधिवत पूजा करू शकता. सर्वात आधी कोणतीही पूजा करताना आपण दिवा लावत असतो, तर दिवा प्रज्वलित करायचा, दिव्याची पूजा करायची, हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करायची, नमस्कार करायचा. एखादा तुम्ही दिव्याचा मंत्र म्हणू शकता. दिव्या दिव्या दीपकार, कानी कुंडल मोती हार, दिव्याला पाहून नमस्कार, हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं. या दिवशी अनेक ठिकाणी गणेशाची मूर्ती सुद्धा स्थापन केली जाते. काही ठिकाणी 10 दिवस, काही ठिकाणी 1.5 दिवसांची सुद्धा गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान केले जातात किंवा काही ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळी सुद्धा गणेशाच्या मूर्तीची स्थापना करून हा सण थाटामाटात साजरा करतात. जर तुमच्याकडे अशी काही पद्धत नसेल तर तुम्ही मूर्ती वगैरे घरी न आणता आपल्या देवघरातल्या छोट्याशा गणपती बाप्पांच्या मूर्तीचंच विधिवत असं पूजन करायचं आहे. तुम्ही जर गणपतीच्या मूर्तीची स्थापना करत असाल तर कलश पूजन सुद्धा अवश्य करा किंवा तुमच्या देवघरामध्ये जर पहिलाच कलश असेल आणि तुम्ही देवघरातल्या गणपतीचीच पूजा करणार असाल तर वेगळा कलश मांडण्याची आवश्यकता नाही. या दिवशी तुम्ही घरी गणपतीची वेगळी मूर्ती आणून बसवणार असाल तर दुसऱ्या दिवशी विसर्जन करा आणि जर देव्हाऱ्यातलीच मूर्ती वापरत असाल तर व्रत पूर्ण झाल्यावरती देव्हाऱ्यात पुन्हा ठेवू शकता. ही पूजा करताना तुम्ही गणपतीची मातीची किंवा घरातील तांबे, पितळ, चांदीची मूर्ती पण वापरू शकता पूजेसाठी. फक्त ज्या स्त्रियांना मासिक धर्म किंवा सुतक असेल तर त्यांना ही पूजा मात्र करता येणार नाही. पूजेची सर्व तयारी, दिवा वगैरे प्रज्वलित केल्यानंतर सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे. एका प्लेटमध्ये थोड्या अक्षदा आणि फुले टाकून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आणि गणपती बाप्पांना सर्वात आधी स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना मात्र तुम्हाला अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. गणपती बाप्पांची सर्वात जास्त आवडती सेवा म्हणजे गणपती अथर्वशीर्ष. एक वेळा तरी अवश्य पठण करा आणि जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर YouTube वरती मोबाईलला लावून ते ऐकू सुद्धा शकता आणि अभिषेक सुद्धा करू शकता. किंवा वेळेअभावी किंवा काही कारणास्तव जरी हे शक्य नसेल तर तुम्ही साधा गणपतीचा मंत्र ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा पण जप करू शकता किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणा. त्यानंतर अभिषेक करून झाल्यावरती मूर्ती एका कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आणि पाटावरती लाल वस्त्र टाकून त्यावरती तुम्ही स्वस्तिक काढू शकता किंवा थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला गणपती बाप्पा तिथे स्थापन करायचे आहे. आणि आपण जो गणपती बाप्पांना अभिषेक घातला होता पंचामृताचा तर ते पंचामृत कुठेही फेकून न देता ते तीर्थ स्वरूप आपण प्रसाद म्हणून घ्यायचं आहे. आपल्या घरात जी लहान मुलं आहेत ते खूप हट्टी असतील, अभ्यासामध्ये कमजोर असतील तर त्यांच्यासाठी हे पंचामृत खूप महत्वाचं आहे. त्यांना तुम्ही तीर्थ म्हणून देऊ शकता. त्यानंतर आपल्याला गणपतीची विधिवत पूजा करायची आहे. गणपतीला चंदन, अष्टगंध, हळद, कुंकू लावायचं आहे, वस्त्रमाळ अर्पण करायची आहे, जानवे पण आपण गणपती बाप्पांना चढवू शकतो. म्हणजे या दिवशी गणपती बाप्पाला सर्व आवडणाऱ्या गोष्टी चढवायच्या आहेत. त्यामधील एक म्हणजे दुर्वा आणि दुसरे म्हणजे जास्वंदाचे फूल. या दोन्हीही गोष्टी गणपतीला अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे एक जरी जास्वंदाचं फूल तुम्हाला या दिवशी मिळालं
तर तुम्ही गणपतीला आवर्जून वाहा. आणि दुर्वा म्हणल्या तर त्या कुठेही मिळतात. तर 21 दुर्वांची जुडी आपल्याला या दिवशी गणपतीला आवर्जून ठेवायची आहे. कारण मातृदेवता ही 21 असते आणि गणराया हा मातृप्रिय असल्याने त्याला 21 दुर्वा वाहायला सांगितलेले आहे. त्यामुळे या दिवशी आवर्जून त्यांना 21 दुर्वांची जुडी आणि एखादं तरी जास्वंदाचं फूल नक्की अर्पण करा. कारण त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जर आपण गणपती बाप्पांना अशा सर्व त्यांच्या आवडणाऱ्या गोष्टी चढवल्या, तर ते तुमच्यावरती नक्की प्रसन्न होतील. त्यामुळे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. अथर्वशीर्ष तुम्ही 21, 11 वेळा म्हणू शकता. त्याबरोबरच गणपती बाप्पांच्या मंत्रांचा जास्तीत जास्त वेळा जप करू शकता आणि सर्व पूजा झाल्यानंतर गणपतीला आपल्याला विशेष असा नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी गणपती बाप्पांना नैवेद्यामध्ये तिळाचा समावेश असणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे. मग या दिवशी बाप्पांच्या आवडीचे मोदकही तुम्ही तीळ आणि गुळाच्या मिश्रणाचे करू शकता. प्रत्येक वेळी आपण गणपतीची पूजा केली की गुळ खोबऱ्याचा किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवतो. पण या दिवशी या चतुर्थीला गणपतीला तिळाच्या मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तिळाचे लाडू किंवा तिळगुळाचा पण नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. म्हणून या दिवशी तीळ आणि गुळ असं मिश्रण एकत्र करून त्याचा तुम्ही लाडू बनवू शकता किंवा मोदक बनवू शकता किंवा असाच तिळगुळाचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. म्हणूनच या चतुर्थीला तिळकुंद चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं. नैवेद्यामध्ये मग तुम्ही 5, 7, 9, 11, 21 लाडूचा पण नैवेद्य दाखवू शकता. अनेक जण या दिवशी गणपतीचा दिवसभर उपवास करतात आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतर तो उपवास सोडतात. तर जर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही तसं पण करू शकता. कारण या व्रतामुळे घरात सुख, शांती, समृद्धी वाढते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. म्हणजे थोडक्यात काय तर गणपतीला आवडणाऱ्या सर्व गोष्टी आपण या दिवशी आवर्जून चढवायच्या आहेत. जसं की दुर्वा, जास्वंदाचे फूल, मोदक. मात्र ते नेहमीप्रमाणे न करता तिळाच्या आणि गुळाच्या मिश्रणाचे. आणि गणपतीची जास्तीत जास्त सेवा म्हणजे अभिषेक मंत्र जप असं काही आणि मग शेवटी आपण मनापासून प्रार्थना करायची आहे की हे गणराया आमच्या मुलांच्या बुद्धीमध्ये कायम विकासच होऊ दे. आमच्या कुटुंबावर कधीच कोणतेही विघ्न येऊ देऊ नकोस. कारण गणेशांना बुद्धी आणि ज्ञानाची देवता मानले जाते, विघ्नहर्ता मानले जाते. त्यामुळे आपण गणपती बाप्पांकडे बुद्धी मागायची आहे, विघ्न न येण्यासाठी प्रार्थना करायची आहे. या दिवशी तुम्ही गणपतीची खूप मनोभावे पूजा केली तर गणपती बाप्पा तुमच्यावरती नक्की प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुमच्या मुलांना चांगली बुद्धी मिळेल आणि आपल्या घराच्या जवळपास कुठे गणपतीचे मंदिर असेल तर तिथे सुद्धा गणपतीचा जन्मदिवस खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तर तिथे सुद्धा तुम्ही गणपतीचं जाऊन असे दर्शन घ्या, महाप्रसाद घ्या. अशा प्रकारे श्री गणेशाचा जन्मदिवस तुम्ही खूप छान पद्धतीने साजरा करू शकता. गणपती बाप्पा तुमच्यावरती नक्की प्रसन्न होतील. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माघी गणेश जयंती या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा कशी करायची, कशा प्रकारे आपण गणपती बाप्पांची सेवा करू शकतो आणि या दिवशी विशेष करून गणपती बाप्पाला कोणता नैवेद्य दाखवायचा जेणेकरून गणपती बाप्पा प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा ओम गण गणपती नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.